तर मित्रांनो, आज BMC एक्झाम सर्वांची संपलेली आहे. तर आपण आज कट ऑफ बघणार आहोत किती जाईल. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला समजेल की कट ऑफ कितीवर जाईल. तर मित्रांनो, आपण बघणार आहेत आज की सर्व विद्यार्थी मित्रांचा पेपर कसा होता, आणि आज सर्वांची एक्झाम ही संपलेली आहे. तर आपण एक्झाम दिल्यानंतर मुलांना विचारले की पेपर कसा होता. तर सर्व शिफ्टमध्ये मराठी ऑलमोस्ट सगळ्यांना सोपा गेलेला आहे. मराठी सोपा आहे. त्याच्यानंतर रिजनिंग सगळ्यांना कसा गेला आहे, सोपा. तर आपण लास्टला बघणार आहेत किती मार्क यायला पाहिजे आणि कितीवर कट ऑफ लागू शकतो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. रिजनिंग सोपा. त्याच्यानंतर इंग्लिश तर अर्ध्या मुलांना सोपा गेलेला आहे, आणि ज्यांचा स्टडी चांगला होता त्यांच्यासाठी इंग्लिश चांगला गेलेला आहे, आणि जे इंग्लिशमध्ये थोडे वीक आहे त्यांना थोडा इंग्लिश हार्ड गेलेला आहे. तर इंग्लिशचं बघू. त्याच्यानंतर जी के तर ऑलमोस्ट सगळ्यांना कसं गेला आहे, हार्ड. जी के कोणालाच सोपा नाही आहे. तर आपण विषय वाईज बघू की कोणाला किती मार्क आलेले आहे आणि कोणत्या सब्जेक्टमध्ये किती आलेले आहेत, आणि एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो. तर चला, मराठी ऑलमोस्ट सर्वांना सोपे. 25 पैकी 25 प्रश्न होते. तर सरासरी मुलांना मराठीमध्ये 18 ते 23 पर्यंत प्रश्न हे बरोबर आलेले आहेत. किती? 18 ते 23 पर्यंत. त्याच्यानंतर रिजनिंग सुद्धा सोपा होता. तर ऑलमोस्ट मुलांना 20 ते 23 प्रश्न हे बरोबर आहेत, कारण रिजनिंग एकदम इझी असल्यामुळं 20 ते कोणी आउट ऑफ पण घेतलेले आहेत. तर आपण सरासरी धरले 20 ते 23 प्रश्न. त्याच्यात इंग्लिश एवढे इझी नव्हते आणि हार्डही नव्हते, पण ऑलमोस्ट ज्यांची स्टडी चांगली आहे, इंग्लिशवर ज्यांची कमांड चांगली आहे त्यांना चांगले प्रश्न आलेले आहे, आणि जे थोडे इंग्लिशमध्ये वीक आहे त्यांना थोडे कमी आलेले, कारण याच्यात व्हॅकॅबवर जास्त भर दिलेला होता BMCने, कारण ग्रामॅटिकल क्वेश्चन खूप कमी आलेले होते. कारण व्हॅकॅब तर वेगळीच विचारली होती, जे की आपण स्टडी केली एक आणि आले एक. तर ऑलमोस्ट मुलांसोबत हे झालेलं आहे. थोडं इंग्लिश त्यांना हार्ड गेलेलं आहे. तरी ज्यांची स्टडी चांगली आहे त्यांना इंग्लिश विषयात 17 ते 22 प्रश्न हे बरोबर आहेत, आणि ज्यांची इंग्लिश वीक आहे तर त्या मुलांना 13 ते 17 एवढेच प्रश्न बरोबर आलेले आहेत. मित्रांनो, एवढेच प्रश्न बरोबर आलेले आहेत. बाकीचे तर आपल्याला माहीत आहे, जे येतं आपण ते करतो, बाकीचं आपण तर सगळे टिक केलेले आहे तुक्के मारून. त्याच्यानंतर लास्टला जी के 25 क्वेश्चन होतं, आणि ऑलमोस्ट स्टडी करणाऱ्यांना पण आणि बिना स्टडींना पण कोणालाच हे GK जमलेले नाही आहेत. मित्रांनो, GK खूप हार्ड होते. सर्व मित्रांना GK हे हार्डच गेलेले. आपण सर्व शिफ्टला विचारलेले एक्झाम झाल्यानंतर तर GK कसे होते, तर सर्व म्हणले 2023वर विचारले. त्याच्यानंतर
BMCवर एकदम डीपमध्ये जाऊन क्वेश्चन आलेले आहेत, जसे की दिव्यावर, नाले, गटारे यांच्यावर क्वेश्चन आले होते आणि मुलांनी वरवर अभ्यास केला होता. त्याच्यामुळं स्टार्टिंगवाल्यांना तर हाड गेला आहे. ज्यांची स्टार्टिंग बॅच होती, स्टार्टिंग शिफ्ट होती, ज्यांची स्टार्टिंगला एक्झाम झाली 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, यांना अंदाज आलेला नाही आहे. नंतरचे जे काल आणि आज एक्झाम झाली त्यांना तरी ते तरी स्टडी करून गेले होते, त्यांना तरी चांगले मार्क आले. तर सरासरी मुलांना ज्यांची चांगली स्टडी आहे, चांगली बरं का मित्रांनो, ज्यांनी डीपमध्ये स्टडी केली होती त्यांना ऑलमोस्ट चांगल्या स्टडीवाल्यांना एक 15 ते 18 एवढेच प्रश्न आले मित्रांनो. ते पण पूर्ण आपण म्हणत नाही 20 आणि 22. आणि ज्यांची सरासरी सर्वांना आलेले 10 ते 15 याच्याच मध्ये मुलं आहेत. कारण GK हार्ड असल्यामुळं मुलांना एवढेच प्रश्न माहीत होते आणि बाकीचे तर त्यांनी अंदाजे केलेले आहे. कारण पेपर निगेटिव्ह मार्किंग नव्हता म्हणून जे आपल्याला येत नाही ते पण आपल्याला क्लिक करावे लागतात. तर चला आपण लास्टला बघू कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क यायला हवे होते, किती आलेले आणि कट ऑफ किती लागू शकतो. तर आपण मराठीसाठी एक 22 प्रश्न हे सेफवाले थोडेसे, याच्यावर ज्याला मार्क आले असेल ते सेफ झोनमध्ये आहे मराठी. त्याच्यानंतर मॅथ रिजनिंगमध्ये हे सेफ झोन 23. त्याच्यानंतर इंग्लिश 20 आणि जीकेला 18 हे सेफ झोन झाले. तर किती झाले? 8 आणि 2 10 आणि 1 13, 2 4 6 7 8. ज्यांचे 83च्या वर, 83 मार्काच्या वर ज्यांना स्कोर असेल ते सेफ झोनमध्ये मित्रांनो. 83च्या वर हा सेफ स्कोर. कारण पेपर हा टफ होता, असा नव्हता की इझी होता पेपर. तर 83 ही आपली कट ऑफ लागू शकतो. 83च्या वर ओपनसाठी, जे ओपनमध्ये फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी 83 प्लस 85 प्लस धरून चाला मित्रांनो ओपनसाठी. आणि 75 ते 85 हे कॅटेगरीवाले 75 ते 85 पर्यंत कट ऑफ राहू शकतो. कट ऑफ हार्ड वर जाणार नाही जास्त, कारण पेपर खूप टफ होता. तुम्ही सर्वांना विचारा, मित्रांना विचारा, कोणती शिफ्ट घ्या, त्याच्यात मराठी एकदम सोपा होता. त्याच्यानंतर रिजनिंग एकदम इझी होता. रिझल्ट येणार आहे जीकेवर, जे की हार्ड होता. त्याच्यानंतर इंग्लिश पण इझी नव्हता, इंग्लिश पण हार्डच होता मित्रांनो. तर 83च्या वर ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे, ज्या विद्यार्थ्यांना 83च्या वर प्रश्न हे बरोबर आहेत, तर त्यांचा रिझल्ट येऊ शकतो मित्रांनो. किती? 83 प्रश्नाच्या वर. आणि जे कॅटेगरीवाले आहेत तर त्यांना एक साधारण 75 ते 83 ही कट ऑफ लागू शकतो मित्रांनो. 75 ते 80, 75-80 पर्यंत ज्यांना आहे ते थोडे खालीवर होऊ शकतात. लेकिन प्लस ज्यांना कॅटेगरीवाल्यांना 80 प्लस आहे त्यांचे इथं मित्रांनो काम होऊ शकतात. 80 प्लस कॅटेगरी
आणि 83+ ओपनवाले. तर मित्रांनो, ही आपले एक अंदाजे कट ऑफ आहेत, जे की सर्वांना विचारल्यानंतर असं लक्षात आलं की मराठी इझी होता, त्याच्यानंतर आणि रिजनिंग इझी होता. त्याच्यात ऑलमोस्ट 22-23 सर्वांना आलेले आहेत. कोणाकोणाला आउट ऑफ पण आलेले, आपण सरासरी धरले थोडंसं, आणि आउट ऑफवाले पण आहेत. तर तुम्ही 80+ वाले कॅटेगरीवाले यांचा रिझल्ट येऊ शकतो आणि 83+ ओपनवाले. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबा, जेणेकरून मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. थँक्यू मित्रांनो.